नमस्कार. आमदार अपात्रतेचा निर्णय दोघा गटांकडे सेम देण्यात आला आणि कुणीच अपात्र करण्यात आलं नाही आणि त्या विरोधात आता जो राहुल नार्वेकर यांनी रिझल्ट दिला होता त्या संदर्भात आता जे शिवसेनाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सो त्या संदर्भात आता विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने जनतेच्या न्यायालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाची चिरफाड केली, अक्षरशः चिरफाड केली. आमदार अनिल परब यांनी निकालावर सखोल भाष्य केले. काय म्हणाले आमदार अनिल परब ते जाणून. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती. मी तेव्हा वकिलांना मदत करण्याचे काम करत होतो. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडताना काही मुद्दे मांडले होते. हे मुद्दे पाहून सर्व देशाने ठरवलं की 16 आमदारांची पैकी 16 आमदार अपात्र होतील. मात्र सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला, सुभाष देसाई यांनी सुनील प्रभू यांच्याबाबत जी याचिका दाखल केली त्याच्यावर कोर्टाने निकाल देताना आपले सर्व मुद्दे देखील अधोरेखित करून एक फ्रेम तयार करून दिली. निकालाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे म्हणून निकालाची चौकट बनवण्यात आली. ही चौकट अध्यक्षांकडे पाठवतो. या चौकटीचा आत राहून अध्यक्षांनी निकाल द्यावा असे कोर्टाने म्हटले होते. मुद्दे महत्वाचे होते. एक, आमदारांना अपात्रतेचा होता आणि दुसरा म्हणजे शेड्यूल 10 मध्ये याबाबत स्पष्ट मार्गदर्शन सूचना सुद्धा देण्यात आल्या. मात्र निवडणूक आयोगाने जो निकाल आला साधारण त्याच निकालाचे वाचन राहुल नार्वेकर यांनी केले. दोन्ही गटातील आमदारांना अपात्र न करण्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी घेतला. यामध्ये त्यांनी सांगितलं, आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे आणि शिवसेनेची घटना मागून घेतल्या आहे. सुप्रीम कोर्टाने जेव्हा निरीक्षण नोंदवलं त्यात एक महत्वाचं वाक्य होतं की राजकीय पक्ष ठरवताना तुम्हाला केवळ विधिमंडळ पक्ष ठरवता येणार नाही, याबरोबर मूळ राजकीय पक्ष, त्याची घटना, संख्यात्मक रचना लक्षात घ्यावी लागणार आहे. 1999 नंतर घटना नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या हवाल्याने सांगितले. 1999 ची घटना शेवटची असल्याने नार्वेकर म्हणाले, 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख होते, त्यांच्याकडे सर्व अधिकार होते. ते आता नसल्यामुळे विधिमंडळ पक्षाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. ओके, असा निकाल नार्वेकरांनी दिला. यावेळी अनिल परब यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेले पुरावे लाईव्ह दाखवले. तसेच शिवसेनेने केलेले 5ही ठराव वाचून दाखवले. ठराववाले व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दिले. शिवसेना प्रमुख पद गोठवलं तेव्हाच ठरावाच्या बैठकीचा व्हिडिओ देखील दाखवण्यात आला. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते. 2018 साली पक्षांतर्गत निवडणुकीचे व्हिडिओ देखील अनिल परब यांनी दाखवले. स्वतः राहुल नार्वेकर उपस्थित होते जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून एकमताने निवडणूक दिली. या संदर्भात आता शिवसेनेचे अनिल परब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी याचिका टाकली. बघूया पुढे आता काय होतं त्या संदर्भात आणि सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळत राहतील. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. धन्यवाद.